नमस्कार, स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्कमध्ये. आजचं आपलं बुलेटिन आपल्या मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमधून असून आज या ठिकाणी आपल्याला आज 26 जानेवारीच्या मुहूर्तावर आपण ही माहिती देणार असून की महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्याची यादी 2025 26 जानेवारीला प्रस्थापित होणार असून यामध्ये नवीन जिल्हा झालेला असून एक नंबरचा जिल्हा भुसावळ हा पूर्वी जिल्हा जळगावमध्ये होता. दुसरा नंबरचा जिल्हा उदगीर हा पूर्वी लातूरमध्ये होता आणि तिसरा आहे आपला की बीडची अंबाजोगाई शहर याचे रूपांतर जिल्ह्यामध्ये झाले असून हा जिल्हा पूर्वी बीड जिल्ह्यामध्ये होता. त्याच्यानंतर मालेगाव हे नाशिक जिल्ह्याशी कनेक्ट होता पूर्वी. त्याच्यानंतर कळवण हे पण नाशिक जिल्ह्यामध्ये कनेक्ट होतं, त्याचं पण रूपांतर जिल्ह्यात झालेलं आहे. त्याच्यानंतर किनवट नांदेड हे पण नांदेडचा दुसरा जिल्हा झालेला आहे. मीरा भाईंदर हे पूर्वी ठाण्यामध्ये होतं, आता मीरा भाईंदर स्वतंत्र राहणार आहे. ठाण्यामधलं कल्याण देखील जिल्हा झालेला आहे. त्याच्यानंतर सांगलीमधलं मानदेश, बुलढाण्यामधील खामगाव, पुण्यामधील बारामती तसेच यवतमाळमधील पुसद शहर हे देखील जिल्हा झालेला असून पालघरमधील जव्हार याची देखील जिल्हा म्हणून नोंद झालेली असून जिल्हा म्हणून ओळखला जाईल. अमरावतीचं अचलपूर हे शहर जिल्हा झालेलं असून त्याच्यानंतर भंडारामधलं साकोली, रत्नागिरीमधील मंडणगड, रायगडमधील महाड, अहमदनगरमधील शिर्डी, अहमदनगरमधील संगमनेर, अहमदनगरमधील श्रीरामपूर. महाराष्ट्रातील सर्वात क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा यामधील 3 शहर याचे रूपांतर जिल्ह्यात झालेले असून त्यामध्ये शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर आणि गडचिरोलीमधील अहेरी हे देखील शहराचे रूपांतर जिल्ह्यात झालेले असून वरील सर्व यादीचे नवीन जिल्हा म्हणून घोषित होणार असून त्यामध्ये नवीन जिल्हे 21 झालेले असून 21 + 36 टोटल 36, 20, 46, 47 जिल्हे, सुमारे 47 जिल्हे महाराष्ट्रात होत असून केंद्रशासित प्रदेशचा आकडेवारी आलेली नसून ती लवकरच सांगण्यात येईल. आणि महाराष्ट्र आणि या सर्व जिल्ह्याची ऑफिशियल प्रेस नोट दिनांक 26 जानेवारी स्वतंत्र दिनाच्या दिवशी प्रसारित करण्यात येणार असून यामध्ये अशा प्रकारे 21 जिल्ह्याचे नवीन जिल्हा म्हणून रूपांतर झालेले आहे. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट मधुकर चोकणपळे सोबत सुनील गुले, मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क, जालना.